हात वर करा, इमानदारीने सांगा की कुणा कुणाला वाटते की मी सुखाने जगावं, कोणाला दुखानं मरा वाटे बापा, सगळ्यात तो सुखानं जगा वाटे भंतीची। स्वागत आहे आपल्या सर्वांचं। हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे। यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते। आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा। आता एखादा माणूस द्वेष करतो, दुर्भावना करतो, लबाड्या करतो, असा लबाड माणूस एकीकडे तर धर्म ऐकतो पण दुसरीकडे लबाड्या करतो, तर अशा लबाड माणसाला किती जरी खरं सांगितलं तर रुचल काय सांगा बरं? खोट्यानं जगणाऱ्या माणसाला किती जरी खरं सांगितलं आपण इथून त्याला पटल काय? किती सांगा त्याचा फायदा त्याला होणार नाही। आता हे लबाडीपणा म्हणजे काय? तर मनातली घाण आहे, मडक्यातली घाण आहे। एखादा चोट्टा माणूस आहे, इकडं किती जरी धम्म ऐकू लागला पण तिकडं चोरी करतो। चोरी करणं म्हणजे चोरी करून लालचीपणामुळे करते माणसं चोरी। चोरी करतात याचा अर्थ त्याच्या मनात लालचीपणा आहे, आणि हा लालचीपणा जो आहे हा लोभीपणा आहे। हा लालची लोभीपणा म्हणजे मनाची घाण आहे, मनाची घाण आहे, मडक्यातली घाण आहे। एखादा माणूस हिंसा करतो, इकडं येतो, प्रवचन ऐकवतो, दान देतो, सगळ्या गोष्टी करून तिकडं जाऊन कोंबडं कापतो, बकरं कापतो, बैल कापतो, काय काय कापतो, कोणाची खुनं करतो। तर हे जे द्वेषाच्या भावनेतून जो करतो हे द्वेषाची घाण आहे, मनाची घाण आहे की नाही? ही घाण मनामध्ये। काय काय लोक धर्म ऐकतात, सगळं करतात, इथं येतात, प्रवचन ऐकतात, पण निंदा करतात, चुगली चाळी करतात का नाही? चुगली करतात। हे चुगली करणं म्हणजे काय? तर मनाची घाण आहे। हे चाळी करणं म्हणजे काय? तर मनाची घाण आहे। व्यर्थ बकवास करणं म्हणजे काय? तर मनाची घाण आहे। तर अशी घाण जर तुम्ही तुमच्या मनात ठेवलात आणि अशी मनामध्ये घाण ठेवून तुम्ही कितीही जरी धम्म ऐकू लागलात, त्या धम्माचा तुम्हाला लाभ होईल का? या धम्माचा फायदा होईल काय? आता काय काय माणसं येतात, बसले इथं, धर्म ऐकू लागले, सगळं करू लागले, पण तोटात सोडतात, पुडी खातात, दारू पितात, बिड्या फुकतात, सिगारेट ओढतात। तर ही बिडी, पुडी, तंबाखू, सिगारेट हे म्हणजे काय? सगळी घाण आहे, तुमच्या मनातली घाण आहे, तुमच्या मडक्यातली घाण आहे। आणि अशी घाण ठेवून मनामध्ये तुम्ही किती जरी धम्म ऐकू लागलात तर फायदा होईल का? आता एखादा मग टुल लावून आला 90 आणि येऊन बसला इथं झुलत, ऐकू लागला, बंतजी बर सांगू लागला, ऐकू लागला, किती ऐकू लागला। आता दारू पिलेल्या माणसाला कितीही जरी आपण धर्म सांगू लागलो त्याच्या मडक्यामध्ये बसल काय? त्याच्या मडक्यात पडेल का काय? असं एखादा माणूस बसलाय, हे तू ओठ तोंड भरून लगे मचक खात बसलाय लगे, आणि पचापच थुकायला, मच खाऊ लागला आणि पचपच थोकू लागला। अशा मच खाणाऱ्या पचपच थोकणाऱ्या माणसाला कितीही जरी आपण धम्म सांगू लागलो, धम्माचं बुद्धाचं अमृत आपण या ठिकाणी देऊ लागलो, त्याच्या मडक्यात ते बसत आहे हो, पण त्याचा फायदा होईल का? त्याचा लाभ होईल का त्याला? ही मडक्यातली घाण आहे, ही मडक्यातली गंदगी आहे, ही मडक्यातली दुर्गंधी आहे। आणि ही दुर्गंधी कितीही जरी तुम्ही धर्म ऐकू लागलात त्याचा फायदा तुम्हाला होऊ देणार नाही। तर हे तिसऱ्या प्रकारचं मडकं चांगलं तर आहे, सरळ तर ठेवलं, फुटकं नाही, पण ते अस्वच्छ आहे, त्याच्यात घाण आहे, गर्दा आहे, मळ आहे। आणि म्हणून अशा मळलेल्या मडक्यामध्ये, घाणीच्या मडक्यात किती जरी आपण पाणी टाकलं त्याचा फायदा आपल्याला होणार नाही।
हे तिसऱ्या प्रकारचं मडकं. अशा तिसऱ्या प्रकारच्या प्रवृत्तीचे माणसं समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असतात का नाही? मी खोटं बोलू लागलो का? खरं सांगा, खरं आहे का नाही? चौथ्या प्रकारचं मडकं, चौथ्या प्रकारचं पण असतं. सरळ ठेवलेलं असतं, त्याला छिद्रही नसते आणि त्याच्यामध्ये घाण सुद्धा नसते. ते मडकं स्वच्छ असत, स्वच्छ असत. आणि असा स्वच्छ मडक्यामध्ये आपण पाणी टाकलं तर ते आपल्या लाभदायी आहे, आपल्या फायद्यासाठी आहे, आपली तहान भागवणार. तर अशा चौथ्या प्रकारची सुद्धा माणसं असतात त्या प्रवृत्तीचे, की ती माणसं कुठलं व्यसन करत नाहीत. राग, द्वेष, दुर्भावना, ईर्ष्या, अहंकार या कुठल्याही प्रकारची घाण, कचरा त्याच्या मडक्यामध्ये नसते. त्याचं मडकं उलट नसते. त्याला सरळ सांगलं तर सरळ लागते, वाईट सांगलं तर वाईट लागते, चांगलं सांगलं तर चांगलं लागते, वाईट सांगलं तर वाईट लागते. त्याला खरं सांगणं कळते, खोटं सांगणं कळते, चांगलं कळते, वाईट कळते, योग्य कळते, अयोग्य कळते, आपल्या फायद्याचं कळते, आपल्या वाईटाचं कळते, सगळं त्याला कळतं. कारण त्याचं मडकं सरळ आहे. त्याचं मडकं फुटकं नाही की इकडून याकला निघून सोडून टाकलं. त्याचं मडकं सरळ आहे. त्याला 4 गोष्टी जरी सांगितल्या तरी त्याला कळतात. गंभीर सांगितल्या तरी कळतात, उदाहरण देऊन सांगितल्या तरी कळतात. आणि 4 गोष्टी जरी त्यांनी ऐकल्या तर त्याच्या भल्यासाठी ठरतात, त्याच्या कल्याणासाठी ठरतात. असे 4 प्रकारचे मडके असतात. आता तुम्ही ठरवा बापा, तुमचं मडकं कोणतं आहे. मी काय म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही या प्रकारचे मडके. तुमचं तुम्ही ठरवा की आम्हाला कोणत्या प्रकारचं मडकं करायचं. आमचं मडकं फुटकं आहे का, आमचं मडकं पालतं आहे का, आमचं मडकं घाणीनं भरलेलं आहे का स्वच्छ आणि सरळ आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगेन, जर तुमचं मडकं फुटकं असेल तर त्याचं छिद्र बुजून घ्या. श्रद्धेनं बुजवा त्याला. तुमचं मडकं फुटकं असेल तर ते बुजून घ्या. जर ते उलट ठेवलेलं असेल तर सरळ करा. त्याच्यामध्ये घाण असेल तर धुवून घ्या, त्याला स्वच्छ करून घ्या. आणि जर तुमचं मडकं स्वच्छ असेल तर तुमचं स्वागत आहे, तुमचं स्वागत. तर तुम्ही ठरवा. आता भंतेचे प्रवचन होणार आहे, आणखी एक भंतजी बोलणार आहे, आणि इथून पुढे पण दिवसेंदिवस कोणत्या ना कोणत्या निमित्ताने कार्यक्रम होत राहणार आहेत. त्या कार्यक्रमाला येताना तुमचं मडकं कसं आणायचं, फोडून आणायचं का उलट करून आणायचं, का त्याच्यात घाण भरून आणायची का स्वच्छ करून आणायचं. तर तुमचा फायदा कशामध्ये आहे? स्वच्छ करण्यामध्ये आणि सरळ ठेवण्यामध्ये. जर तुम्ही तुमचं मडकं सरळ ठेवलं, स्वच्छ ठेवलं, आणि त्या स्वच्छ मडक्यात मग थोडस जरी टाकलं तरी ते तुम्हाला सुख देईल. द बुद्धा आणि धम्मा म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ जर तुम्ही वाचला असेल तर त्या ग्रंथामध्ये बाबासाहेब म्हणतात, तुम्ही बघा रोज आमटी करता, भाजी करता, ती आमटी आणि आमटीला हलवणारी पळी, ती पळी आमटीमध्ये कितीही जरी हलवली जन्मभर आणि हलवून हलवून जरी ती झिजली, पण त्या पळीला आमटीची चव कळेल काय? कळते का? नाही कळत. तसं बुद्ध म्हणाले, मूर्ख माणसाचं असते. मूर्ख माणसाला जीवनभर जरी धर्म सांगितला, जीवनभर जरी चांगल्या माणसाचा सहवास मिळाला, जीवनभर जरी त्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या, शिकवल्या, पण त्याच्यावर काही परिणाम होत नाही. त्याला त्या चांगल्या गोष्टीचा गंध कळत नाही, त्याला चांगल्या गोष्टीची चव कळत नाही, त्याला चांगल्या विचाराची चव कळत नाही. तो मूर्ख आहे म्हणले बुद्ध. पण लगेच बुद्ध पुन्हा म्हणाले, बाबासाहेबांनी लिहून ठेवलंय, पण त्या पळीचा एक थेंब
त्या कळीचा एक थेंब जर जिभेवर टाकला तर टाकता क्षणी त्या कळीची चव कळते का नाही? आता तुम्ही कितीतरी थेंब टाकले असतील लहानपणापासून बाप्पा जिभेवर, चहाचे थेंब, कढीचे थेंब, आमटीचे थेंब, आणि त्या रविवारचं तर वेगळंच आणखी. किती चव घेतल्यास तुम्हाला अनुभव आहे बाप्पा, सांगायची गरज नाही. एक थेंब जरी आपण जिभेवर टाकला तरी एका क्षणात त्या कढीची, त्या आमटीची चव कळते. तसं बुद्ध म्हणाले शहाण्या माणसाचं, तसं सुज्ञ माणसाचं आहे. सुज्ञ माणसाला थोडस जरी कोणी चांगलं सांगितलं तर त्याचं त्याला महत्व कळते. त्याला थोडं जरी कोणी चांगलं सांगितलं, धर्म सांगितला, त्या थोड्याशा धर्माने त्याच्या जीवनाचं मंगल होते, त्याच्या जीवनात परिवर्तन येते, त्याचं जीवन बदलून जाते, त्याच्या जीवनाचा काया पालट होतो. जर तो शहाणा असेल तर तो सुज्ञ असेल तर. मग आता आम्हाला पळी व्हायचं का जीव व्हायचं? आमचं जीवन नुसतं हलवू हलवू जीवनभर घालवायचं का ताबडतोब कळवायचं? मग तसं मूर्ख माणसाला किती जरी आपण भाषण देऊ लागलो, प्रवचन देऊ लागलो, पण त्याला कळल का काय त्याची चव? नाही. मग आम्ही ठरवायचंय, आम्ही शहाणे बनू, आम्ही सुज्ञ बनू, आणि शहाणे बनून सुज्ञ बनून आम्ही धम्म धारण करू. मन बुद्ध म्हणतात न तावता धम्मधरो यावता बहुभासते यो चापंपी सुतवान धम्म काये न पश्यते सवे धम्मधरो होते धम्मा नपमजते. काय म्हणतात बुद्ध? नतावता धम्मधर. त्याला धम्मधर म्हणत नाही, त्याला धम्मवान म्हणत नाही. यावता बहुभास, जो केवळ ढोंग करतो बोलण्याचं आणि वागण्याचं, केवळ भासमान सत्य जो धारण करतो, फक्त भासवतो की मी लय श्रद्धावान आहे, मी लय सिलवान आहे, मी लय ज्ञानी आहे, मी लय दानी आहे, मी लय विद्वान आहे, मी लय मोठा उपासक आहे. जो केवळ भासमान सत्य आहे, तो केवळ भासवतो लोकांना. दान द्यायचं नोट अशी करून इकडं करून देतो, अशी म्हणजे मी लय दानी आहे असं लोकांना दाखवतो. पांढरे शिपट कपडे असे प्रेस करून घालून येतो की मी लय भारी उपासक आहे म्हणतो. आत लगे बेबीच्या देडापासून लगे भाषण ठोकतो की माझ्यासारखा कोणी विरवाणच नाही म्हणतो, मला लय कळती म्हणतो. असा येतो बाप्पा कराच कमरेतून वाकून वंदन करतो. असा वाटतं की बाप्पा किती नम्र माणूस आहे की याला कितीच कळते की वंदन करायचं, बाकी सगळं असं भासवतो. अशी काही वंदना गोड गळ्याने म्हणतो की लोकांना वाटते बाप्पा काय धार्मिक माणूस आहे बाप्पा. गोडच्या गोड गळ्याने वंदना त्याला सुरात म्हणू लागलाय. हसणार सत्य, हा देखावा आहे म्हणतात, हे ठोंग आहे म्हणतात, हे सोंग आहे. आणि अशा ढोंगाड्या लोकांना, अशा सोंगाड्या लोकांना मी धम्मधर म्हणत नाहीत. म्हणतात जे केवळ वरवर करणी करतात, वर करणी आहे ना, म्हणतात ना वरवर मयांक चाली जीव द्या, आहे का नाही असं म्हणतात ना. खेड्यात म्हणत बापा या तुमच्याकडे म्हणतात का नाही, आमच्याकडे म्हणतात तिकडे म्हणतात वरवर मायांचा जीव द्या म्हणतात. ही वरवरची माया, वरवर करणी अशी, फक्त वरवर करायचं. हांजी हांजी हा बा तुमचं, तुम्ही लय चांगले, तुम्ही लय चांगले, वरवर बोलायचं असं. तर हे ढोंग आहे का नाही? हे सोंग आहे का नाही? हे सोंग आहे, हे ढोंग आहे, हे थोतांड आहे. आणि अशा ढोंगी लोकांना बुद्ध धम्मधर म्हणत नाही. धम्मधर कोण आहे? लय बोलणं म्हणजे कोणी धम्मधर होत नाही, लय ऐकलं म्हणजे कोणी धम्मवान होत नाही. बुद्ध काय म्हणतात?
थोडसच ऐका, थोडसच बोला. योच अप्पंपी सुतवान. योच अप्पंपी म्हणजे जो अत्यल्प, म्हणजे थोडस, जो थोडसच ऐकतो, थोडसच बोलतो, पण जेही ऐकलं, जेही बोललं ते आपल्या आचरणामध्ये आणतो, आपल्या वागण्यामध्ये आणतो, आपल्या वर्तनामध्ये आणतो. तर बुद्ध म्हणतात खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तो धम्मवान आहे, तो खरा धम्मदर आहे, तो खरा शीलवान आहे, तो खरा धम्मवान आहे, तो खरा ज्ञानी आहे, तो खरा धार्मिक आहे. म्हणून तुम्ही थोडसच काय ऐका ना एवढ्या मोठ्या कार्यक्रमातून, पण जेही तुम्ही ऐकलं ते तुमच्या आचरणामध्ये आलं पाहिजे. पण हे तुम्हाला ऐकण्यासाठी, तुमच्या आचरणात येण्यासाठी तुमच्या मडक्यात मावलं पाहिजे का नाही? म्हणून मडकं सरळ लागतं, म्हणून मडकं स्वच्छ लागतंय. मडकं सरळ असलं तर त्याच्यात थोडस जरी मावलं ना तरी ते आपल्या कामाचं, ते आपल्या कामाचं आहे, वेळ प्रसंगी. म्हणून जेव्हा आम्ही धम्म ऐकतो ना, जेव्हा आम्ही धम्म ऐकतो तेव्हा नीट लक्ष दिलं पाहिजे, कान देऊन आम्ही ऐकलं पाहिजे, नीट समजून घेतलं पाहिजे, नीट लक्ष दिलं पाहिजे, नीट समजून घेतलं पाहिजे, नीट ऐकलं पाहिजे, नीट लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे नीट आचरणामध्ये येईल. आता ऐकलंच नाही बरोबर, ऐकलंच नाही बरोबर तर लक्षात नीट राहील का? आणि लक्षातच नीट राहिलं नाही तर आचरणात नीट येईल का? येईल का? ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. म्हणून जेव्हा धम्म ऐकायला आम्ही बसतो तर नीट आम्ही लक्ष दिलं पाहिजे की त्याची काय बोलत आहे, काय सांगत आहे, कोणता विषय बोलत आहे. नीट लक्ष देऊन ऐकलं तर नीट लक्षामध्ये राहते आमच्या. ऐका नाही तर बसली इथं ऐकायला आणि बोलते रानातलं, आणि झालं का जेवायचं खळ बापा, खळ तिकडं आहे ना, इथं काय खळ, रानात जाऊन बोललं ते, रानातल्या गोष्टी इथं, आणि इथून उद्या रानात किती म्हणजे बाई कालचा कार्यक्रम बघा, रानातल्या गोष्टी इथं, इथल्या गोष्टी रानात. काय ठेकळ कळणार आहे का? बसते इथं, धर्म ऐकायला आली आणि तिला म्हणते आणि कधी घेतलं व कानातलं, लय छान दिसत. अरे कानातलं बघणं घरी जाऊन तिच्या, इथं धर्म आहे का ना? इथं धर्म ऐकायला आली, इथं प्रवचन ऐकायला आली, आणि कशी होती विसरू नाही, कशी आहे तशी आहे बापा, तूही बघ ना आता काय ते तिकडचं बोल. तेव्हा रानातलं वनातलं इथं न बोलता, घरच्या कुसाळक्या आपण न काढता, इथे ज्या कामासाठी आपण आलो ते काम आपण केलं पाहिजे. म्हणून धम्म ऐकताना आम्ही इकडं तिकडं नाही पाहिलं पाहिजे. तर आमचं लक्ष पूर्ण भंतेजीकडे असलं पाहिजे, किंवा जे उपदेश आम्हाला देतात, जो धम्म आम्हाला सांगतात, तर आमचा एक नाही एक शब्द त्या आपल्या कानावरती पडला पाहिजे, नीट समजून घेतलं पाहिजे. आमची गफलत कुठं होते माहित आहे की आम्ही नीट लक्ष देत नाही, म्हणून नीट आमच्या आचरणामध्ये येत नाही, आमच्या लक्षात राहत नाही. का राहत नाही? आम्ही नीट ऐकत नाही ना. आता आम्ही म्हणतो बुद्धं शरणं गच्छामि, तर बाय काय म्हणतात? बुद्धं शरणं गच्छामि. आम्ही बुद्धं म्हणलंच नाही, मी बुद्धं म्हटलं. आम्ही शरणं म्हटलंच नाही, शरणं म्हटलं. पण ते बुद्धं शरणं बघा, मी सांगतो ते वेगळं आणि ही म्हणते ते दुसरं. मी म्हणलं पानाति पाता वेरमणी सिक्खापदं समादियामि. मी असं म्हटलं आणि म्हणते पाण्यात पाता येडामणी सिक्खापदं. काय मी काय म्हटलं, तू काय म्हणायला लागली? का नीट ऐकलंच नाही ना, नीट ऐकलंच नाही. नीट ऐकल्यावर नीट म्हणता येते. हा, मी म्हणालो वेरमणी आणि हे म्हणाले ये रमणी. मी म्हणालो सिक्खापदं, हे म्हणजे सिक्खापदम. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आम्ही नीट लक्ष देऊन ऐकत नाही.
आम्ही जर नीट लक्ष नाही देऊन ऐकलं तर आमच्या जीवनामध्ये धोका होतो. आता मला गोष्टी सांगायचा लयच नाद, गोष्ट सांगतो तुम्हाला. एकदा एका घरची म्हातारी होती, बिमार पडली आणि तिला 4 पोरं होती. म्हातारी बिमार पडली, तिला खोकला बिकला लागला, कफ निप झाला. हे 4ही पोरं, त्याच्यातले 2 पोरं तिला दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासलं आणि एक औषधाची बॉटली दिली आणि डॉक्टर काय म्हणला, म्हातारीला हलवून पाजा म्हणे. काय म्हणला, म्हातारीला हलवून पाजा म्हणे औषधी. हे औषध म्हातारीला हलवून पाजा म्हणे. हे घरी आला. घरी आल्यानंतर म्हातारी म्हणते, बाबा दे ना औषध. नाही म्हणते, थांब म्हणते, त्यांनी हलवून पाजा सांगितलं म्हणते. आणि ती दिवसभर त्या म्हातारीला औषध घेत नाही. आणि संध्याकाळी मग सगळे भाऊ आले की सगळे म्हातारीला उचलून बाहेर आणतात आणि 2 जण ह्याचे हातापाय पकडतो. हे हलवतात म्हातारीला आणि हे औषध पाजतात. हे हलवतात म्हातारीला आणि हे औषध पाजतात. ती हलवून हलवून म्हातारी मेली. डॉक्टरकडे गेली. मग डॉक्टर साहेब म्हणे, म्हातारी मेली. म्हणजे कसं काय मेली, मी तर औषध दिलं होतं. म्हणे, साहेब तुम्ही तर म्हणले म्हातारीला हलवून पाजा. म्हणलं मग काय झालं. आम्ही काय म्हणे, आणलंय म्हातारीला आणि हलव मी पाजू. अरे म्हणे, म्हातारीला हलवू नाही बापा, हे औषध हलवून म्हातारीला पाजा. बघा, पण याने काय ऐकलं, म्हातारीलाच हलवून पाजा. म्हणजे बघा, जरासं जरी लक्ष इकडे तिकडे गेलं, कसा घोटाळा होतो. होतो का नाही, घोटाळा होतो का नाही. म्हणून तुम्ही धम्म ऐकत असताना थोडस जरी लक्ष विचलित केलं तरी तुम्ही अर्धवट धम्म ऐकाल. आणि अर्धवट ज्ञान हे तुमच्या कामाचं आहे का. अर्धवट ज्ञान हे कुणाच्याच कामाचं नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. गोष्टी सांगल्या की बापा लय हसू येते, लयच पडतंय बापा. एक असा साधू संन्यासी होता महाराज, आणि तो विद्वान होता, ज्ञानी होता. जंगलात राहायचा, झाड वनस्पती, त्याला सगळं ज्ञान होतं. वैद्य त्या काळात आहे ना, अनेक लोक असतात त्यांना खूप जंगली वनस्पतीचं खूप ज्ञान असते. आणि पहिले संन्यासी साधू संत हे खूप औषध उपचार करायचे, जंगलामध्ये राहायचे. त्याच्यासोबत असे शिष्य होते. एकदा एक धावत पळत माणूस त्या महाराजाकडे आला आणि आल्यानंतर त्याला म्हणला की माझा उंट म्हणे त्या ठिकाणी काय त्याला झालं माहित नाही. म्हणलं तो बेहोश पडला, काही करा महाराज, माझ्या उंटाला वाचवा. मग महाराज आपल्या शिष्याला घेऊन गेला. मग महाराजाने त्या उंटाला तपासून पाहिलं, त्याचा गळा वगैरे असं तपासून पाहिलं. त्याला लक्षात आलं की त्या गळ्यामध्ये काहीतरी अटकलेलं आहे. त्याला चापलून पाहिलं. त्याला विचारलं की म्हणे, उंट कुठं कुठं तुम्ही घेऊन गेला होतात, काय काय उंटानं खाल्लं, कुठून कुठून तुम्ही आलात, हे विचारलं. त्याच्या लक्षामध्ये आलं महाराजाच्या की काय आहे याचं बॅटर. आणि मग ते म्हणे, एक दगड घ्या. काय म्हणे, दगड, गोटा दगड घ्या म्हणे. तो दगड घेतला आणि त्या महाराजानं त्या उंटाच्या नरड्यावर असा जोरात हाणला की उंट उठून उभा टाकला. त्याचा जो शिष्य होता ना, त्याला वाटलं म्हणे ही कोणती माझ्या गुरुची भीती आहे म्हणे. नरड्यावर दगड हाणून उठवलंय म्हणे, ही विद्या माझ्या गुरुने मला नाही शिकवली म्हणे, हे टेक्निक नाही शिकवली. त्याला आला राग. आता रागाने मग त्या गुरुवर राग आला आणि त्या गुरुला सोडून गेला. गुरुला सोडून गेला, जंगलात राहू लागला, इकडे तिकडे जाऊ लागला. एक दिवस एका गावातली एक म्हातारी अशी बेहोश पडली. एक म्हातारी बेहोश पडली. याला बोलवलं म्हणे, मी उठवतो म्हणे म्हातारीला. गेला, म्हातारीचं नरड पाहिलं, तिथे सगळं तपासून पाहिलं, विचारलं का काय खाल्लं होतं, काय नव्हतं, काय सगळं विचारलं. आणा म्हणे दगड. घेतला दगड, घातला म्हातारीच्या नरड्यात. म्हातारी जागीच गेली. लोक लागले बॉम्ब लायला. आता कोण्या शिष्यानं काय केलं तर आपत कोणावर येते, गुरुवर. म्हणे कोणता आहे असा गुरु, म्हणे दगड घालून शिकवणार याला. बोलवलं त्या गुरुला, आणलं गुरुला. म्हणे माझ्या गुरुने शिकवलंय म्हणे मला, माझ्या गुरुची टेक्निक आहे म्हणे. बोलवलं गुरुला.
म्हणे बघा तुम्ही हे शिकवलं का? म्हणे मी नाही शिकवलं. नाही म्हणे तुम्ही त्या दिवशी म्हणे ते उंट त्या ठिकाणी बेहोश पडला होता म्हणे, तुम्ही ते घेतला दगड म्हणे ते आणला त्याच्यामध्ये ते उठून बसला म्हणे, मला वाटलं अशी मात्र उठून बसल. तर तेव्हा गुरु म्हणे महाराज जेव्हा त्यासाठी टेक्निक लागते, असं अर्धवट ज्ञान कामाचं नाही. मी त्या ठिकाणी जेव्हा त्या उंटाचा गळा तपासून पाहिला, मला असं लक्षात आलं की त्या उंटाच्या गळ्यामध्ये काहीतरी अटकून बसले. मग मी विचारलं की काय खाल्लं? तर तो येता येता त्याने कुठेतरी कौट जे असतात, कौट आपण पाहतो ते कौटाचे झाड हे, त्याने कौटाचं फळ खाल्लं, एक कौटाचं फळ गळ्यामध्ये अडकून बसलं. आणि जेव्हा त्याला दगडाचा मार लागला तेव्हा ते कौट मध्ये निघून गेलं आणि उंट उठून बसला. पण याला वाटलं की माझ्या गुरुनं अशी टेक्निक मध्ये ज्ञान काय, पण ज्ञान कसं आहे अर्धवट, पूर्ण ज्ञान आहे का? बघा एक अर्धवट ज्ञानामुळे एका मात्र जीव गेला का? म्हणून ज्ञान हे अर्धवट नसावं, तर ज्ञान हे पूर्ण असावं. आणि हे पूर्ण ज्ञान तुम्हाला येण्यासाठी तुम्ही नीट लक्ष देणं गरजेचं आहे. नीट ऐकून घेणं, नीट समजून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा आपण धर्म ऐकतो, धारण करतो, त्याचं आचरण करतो, तर नीट समजून घेतलं पाहिजे, नीट आचरण केलं पाहिजे, नीट लक्षामध्ये घेतलं पाहिजे. म्हणजे या धम्माचा, या तत्वाचा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. है की नाही? तर बघा आपली मानसिकता आता झाली आहे धर्म ऐकण्याची. आपली मानसिकता आता हे जे मी तुम्हाला जे काही सांगत होतो हे सगळं नांगरणी वखरणी होती की तुमचं मन एकाग्र करणं, तुम्हाला तुमचं मन शांत करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी आहे. माझ्या माऊल्यानो, माझ्या बांधवांनो, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुखानं राहायचं असेल, कोणाकोणाला वाटतं मी सुखानं राहावं? हात वर करा बरं, हात वर करा, इमानदारीने सांगा की कुणाला वाटते की मी सुखाने जगावं? कोणाला दुखानं मरा वाटते बापा? सगळ्यात तो सुखानं जगा वाटते भलतीची, आहे का? पण सुखाने सगळ्याला जगा वाटते. पण आता असे किती जण आहेत की त्याला सुखाने जगा वाटते म्हणून सुखाने जगण्यासारखे कर्म करतात? आता सांगा की ज्या गोष्टीमुळे सुख मिळते त्या गोष्टी करतात. सांगा, जगा वाटते तर सुखानं, पण असं काही बोलतात की ज्याच्यामुळे दुःखच मिळते. जगा वाटते तर सुखाने, पण असं काही बोलतात, असं काही वागतात, असं काही काम करतात की ज्याच्यामुळे जीवनात दुःख पाहिजे तर असते शांती, पण असं काही राहतात की ज्यामुळे सगळी अशांती जीवनामध्ये पसरते, वाट जीवनाची लागते. जर सुखाने जगायचं असेल तर सुखाचे कर्म तुम्हाला करावे लागतील. दुःखमुक्त तुम्हाला व्हायचं असेल तर त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला सत्कृत्य करावे लागतील, पुण्यकर्म तुम्हाला करावे लागतील. जर तुम्हाला सुखाने जगायचं असेल तर मग भगवान बुद्धाने 3 गोष्टी सांगितल्या की ज्या माणसाला वाटते की मी सुखी राहावं, ज्या माणसाला वाटते की मी समाधानी राहावं, ज्या माणसाला वाटते की मी आनंदी आणि प्रसन्न राहावं, तर त्या लोकांसाठी भगवान बुद्धाने 3 गोष्टी सांगितल्या. किती? 3 गोष्टी. आणि हे सांगताना बुद्ध म्हणतात आज मी माझ्या जीवनामध्ये सुखी आहे, माझ्या जीवनामध्ये समाधानी आहे, माझ्या जीवनामध्ये आज जे काही वैभव आहे, आज जो काही मान सन्मान जे होतो ना, तर या 3 गोष्टीमुळेच होतो. आणि या 3 गोष्टीच माझ्या जीवनामध्ये मी केल्या, म्हणून मी अशा अनुत्तर अशा श्रेष्ठ अशा मी याच्यावरती आलोला आहे, पायरीवरती आलोला आहे. म्हणून आज मी सुख, शांती, समाधानाने, आनंदी, प्रसन्न मनाने जीवन जगतो, तर केवळ 3 गोष्टीमुळे जगतो. आलर्शामध्ये तर कोणत्या 3 गोष्टी आहेत? कोणत्या 3 गोष्टी? तर बुद्ध म्हणतात पहिली गोष्ट आहे दान, दुसरी गोष्ट आहे शील आणि तिसरी गोष्ट आहे संयम. दान, शील आणि संयम. पहिली गोष्ट कोणती आहे? बोला. पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट दान, शील, संयम. म्हणा दान, शील, संयम. दान, शील, संयम. दान, शील, संयम. या 3 गोष्टी लक्षात राहतील का तुमच्या? आता नीट ऐकलं तर नीट लक्षात राहील बाप्पा.
तर पहिली गोष्ट कोणती? दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट दानशील, तीन गोष्टी. या तीन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट दान. जर तुम्हाला वाटत असेल की मी सुखाने जगावं, शांतीने जगावं, समाधानाने जगावं, तर तुम्हाला सगळ्यात अगोदर द्यावं लागेल दान. दानाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? दान म्हणजे काय? दान म्हणजे काय? दानाची काय व्याख्या आहे? दानाची व्याख्या भगवान बुद्धांनी केली. काय म्हणतात बुद्ध माहित आहे? बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी परत फेडीची अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे अन्न, वस्त्र, औषध, रक्त, मांस, वेळ प्रसंगी प्राणाचाही त्याग म्हणजे दान. ही दानाची व्याख्या. की दान देत असताना लोकांचं भलं व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं, ही भावना आपल्या मनामध्ये असावी. लोकांचं भलं व्हावं, लोकांचं कल्याण व्हावं, ही भावना मनामध्ये ठेवून परत फेडीची अपेक्षा न ठेवता. परतफेड म्हणजे कशी? या हातानं द्यायचं आणि या हातानं घ्यायचं, याला काय म्हणतात? परतफेड. ते दान होते का? नाही. म्हणतात ना तो व्यवहार आहे. तो काय आहे? व्यवहार. म्हणतात ना बाई या हातानं द्याव तर या हातानं घ्याव, म्हणतो का नाही आपण? आता एखाद्या दुकानदाराकडे आम्ही जातो तर एका हातानं दुकानदाराला पैसे देतो तर दुसऱ्या हातानं वस्तू घेतो. मध्ये दान होते का? पण दुकानदार तुम्हाला एका हातानं वस्तू देतो तर दुसऱ्या हातानं पैसे घेतो. ते दान देतो का तुम्हाला? ना तुम्ही त्याला दान देत, ना ते तुम्हाला दान देत. तो तुमच्यासोबत व्यवहार करतो, तुम्ही त्याच्यासोबत व्यवहार करतात, म्हणून तो व्यवहार आहे. म्हणून तो व्यवहार आहे. आणि या व्यवहाराला दान नाही म्हणत. पण जेव्हाही दान द्यायचं असतं तेव्हा ते दान दोन्ही हातानं दिल्या जात. कसं दिल्या जात? दोन्ही हातानंच का द्यावं? तुम्ही काही द्या, पण कसं द्या? जेव्हा दोन्ही हाताने देतो तेव्हा घ्यायला काही नसते, ते फक्त देण्यासाठीच असते. तेव्हा ते फक्त देण्यासाठीच असते. आता काय पायाने घेता काय? हाताने पैसे द्यायचे आणि पायावर करून पायावर घ्यायचे. असं काय होते का कधी? आपलं दुकानदाराकडे गेलो, हाताने पैसे दिले, पायात वस्तू घेतल्या, असं कधी झालं का? मग बघा, दुकानदाराला कधी गुडघ्यावर बसून 3दा वंदन करून दोन्ही हातात देतो का आपण पैसे? दुकानदार तरी गुडघ्यावर बसून दोन्ही हातात तुम्हाला देतो काय? नाही. खरं ते दान आहे का? नाही. ते व्यवहार आहे. ते काय आहे? व्यवहार आहे. आणि व्यवहार हा एका हाताने केला जातो, तो देवाणघेवाण असते. पण दान हे एका हाताने असतं का? नाही. दान हे श्रद्धापूर्वक गुडघ्यावर बसून द्यावं लागतं, निसंकोचपणे द्यावं लागतं. आणि म्हणून हे दान जेव्हा आम्ही देतो तर परत फेडीची अपेक्षा न करता की मला याच्यातून पुन्हा काही मिळेल असा स्वार्थ मनामध्ये ठेवून तुम्ही दान नाही दिलं पाहिजे. आता असा कार्यक्रम असेल तर काही लोक दान देतात, पण काही आदेश ठेवतात की मग नाव घ्यावं की यानं एवढे दिले. आता बघा, गायक पार्टी लोक ठेवतात, गाण्याची पार्टी, गायक लोक गाणं म्हणतात. त्या गायकाला लोक दान काऊन देत माहिती तुम्हाला? कारण तो गायक त्याच्या तोंडातून आपलं नाव घेते, आणि एखाद्या गायकानं नावच घेऊ नये बघा, त्याला रुपये भेटणार नाही हो. आणि म्हणून तो म्हणतो अमुक अमुक तमुक तमुक गाण्यावर खुश होऊन अमुक अमुक माणसाने एवढे रुपये दान दिले, पार्टी आभारी आहे, देवी धन्यवाद, टाम टुम डम टुम टुम, असं वाजलं की लोकांना लय बरं वाटतं. आहे का? नावासाठी, जर नावासाठी म्हणजे महन नाव घ्यावं, महन स्वागत करावं, मला मोठेपण द्यावं, मला खुर्चीवर बसावं, आणि म्हणून ही भावना मनात ठेवून जर तुम्ही लाखो नाही करोडो रुपये जरी दान दिले असतील तर ते दान दान होत नाही. त्याला दान म्हणता येत नाही, ते दान होऊ शकत नाही.
दान म्हटलं की परतफेडीची अपेक्षा नसावी. एका माणसानं एका विहारामध्ये 10-12 पंखे दान दिले आणि त्या पंख्यावर नाव टाकलं अमुक अमुक तमुक तमुक माणसाकडून अमुक अमुक विहाराला हे पंखे दान. आता एक कार्यक्रम आम्ही गेलो, प्रवचन चालू, अशी उन्हाळ्याचे दिवस पंखे घराघरा फिरायला लागले, हे सगळे लोक बसलेले आणि त्यानं त्याच्या ओळखीचे 2-4 माणसं घेऊन आला. प्रवचन चालू, 2-3 माणसं घेऊन आला मोठेपणानं आणि आल्याबरोबर पाहिलं पंखे चालू, खटाखटा सगळे पंखे बंद करून टाकले. आता भंतीजीला वाटलं बाप्पा गरमी व्हायला लागली, उन्हाळ्याचे दिवस आहेत, पंखे चालू असले पाहिजे, यानं पंखे काऊन बंद केले? तर अरे ते पंखे काऊन बंद केले? अहो म्हणे भंतीजी त्या पंख्यावर माझं नाव आहे म्हणे, यांना नाव का दिसलं म्हणे, मा मी दिलं म्हणून कळलं पाहिजे का नाही? बघा म्हणजे त्याला त्याचं हव्याचं लोकांचं काही घेतलं नाही, त्याला त्याचं नाव दिसलं पाहिजे. म्हणजे जर पंखे असे चालू राहिले मग नाव का दिसलं म्हणे, मा नाव दिसलं पाहिजे नाही. दान तर देतात पण कशासाठी? नावासाठी, मोठेपणासाठी. तर ते दान होत नाही, त्या दानाचं पुण्य प्राप्त होत नाही, त्या दानाचं फळ प्राप्त होत नाही जर त्याच्यामध्ये स्वार्थीपणा असेल, परतफेडीची अपेक्षा असतील, तर मानपान मिळावा, मोठेपण मिळावं, माझं नाव व्हावं म्हणून जर तुम्ही दान देत असाल तर ते दान नाही होत. तर परतफेडीची अपेक्षा न करता निस्वार्थपणे, निसंकोचपणे की केवळ लोकांचं कल्याण व्हावं, लोकांचं मंगल व्हावं, लोकांचं हित व्हावं म्हणून ही भावना जर तुम्ही आपल्या मनामध्ये ठेवून जर दान दिलं, मग ते काही दान द्या. आता दान म्हणजे काय केवळ पैसा नाही बरं का. काय व्याख्या सांगितली बुद्धाने? अन्न, वस्त्र, औषध, रक्त, मांस, वेळ प्रसंगी प्राणाचाही त्याग जे दान आहे. तुम्ही अन्नदान द्या, फळदान द्या, फुलदान द्या, पाणी दान द्या, भोजन दान द्या, वस्त्रदान द्या, गोळ्या औषध दान द्या, जमीन जुमला जे ज्या वस्तू तुम्ही दान द्या, रक्तदान द्या, श्रमदान द्या, विचाराचं दान द्या आणि वेळ आलीच तर प्राणाचंही दान द्या. बाबासाहेबांनी आपल्यासाठी प्राणदान दिलं का नाही? 4 लेकरं मेले का बाबासाहेबांच्या आपल्यासाठी? मेले का नाही? रमाई मेली की नाही आपल्यासाठी? खपली का नाही? आज आपण जयंती करतो, झिजली का नाही रमाई आपल्यासाठी? रात्रंदिवस झिजली का नाही उपाशी पोटी? तिनं प्राणाचं दान दिले का नाही आपल्याला? आज बघा, आता आपण सुखाने राहतो, आज आपण जर सुखाने राहतो कुणामुळे माहिती आहे तुम्हाला? देशावरच्या सीमेवर काही लोक आहेत आर्मी, ते छातावर गोळ्या झेलतात, तिथं मरतात ते, तेव्हा तुम्ही तर सुरक्षित राहता. म्हणजे आपल्या देशासाठी, आपल्या देशाच्या रक्षणासाठी बघा हे सैनिक सीमेवर बलिदान देतात, जीवनदान मरतात की नाही? बघा 18-18, 20-20, 25-25 वर्षाचे लेकरं मरतात, नेमकेच गेलेले, गोळ्या लागतात, अतिरेकी आले की गोळ्या झाडतात, मरतात. कुणासाठी? देशासाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या सुखासाठी. म्हणून बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी वेळ प्रसंगी प्राणाचाही आपल्या त्याग करणं, आपल्या प्राणाचाही त्याग करणं, तर हे दान, ही दानाची व्याख्या. तर अशा प्रकारे दान आपण दिलं. केवळ पैसा दान देवा असं आहे का? नाही. दानाचे 3 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? बापा बोल जा. दान म्हणलं का मुकेश नाही मागत बापा तुम्हाला, ऐकून तर घ्या, समजून तर घ्या. दानाचे प्रकार किती? 3. पहिलं दान आमिष दान. कोणतं दान? दुसरं दान आमिष दान, अभयदान. दुसरं अभयदान. कोणतं दान? अभयदान. आणि तिसरं धम्मदान. आता हे आमिष दान काय माहित आहे का? आमिष दान म्हणजे तुमच्या डोळ्याला जे वस्तू दिसते, पैसा दिसते, फळ फूल, अन्न, वस्त्र, औषध, जागा, वस्तू, हे जे डोळ्याला दिसते ते देणं लोकांना, ते म्हणजे आमिषदान. डोळ्याला दिसणारी प्रत्येक गोष्ट देणं म्हणजे ती आमिषदान. दुसरं कोणतं? अभयदान. अभय म्हणजे काय? अभय वस्तू नाही, ही वस्तू नाही, हे पैसा धन दौलत सगळं आलं, आमिष मध्ये आलं.
दुसरं अभय. अभयदान म्हणजे काय तर एखादा माणूस जर रडत असेल तर त्याचे अश्रू पुसणं, एखाद्या माणसाला आधार देणं, त्याला धीर देणं. हे धीर देणं, बाबा काळजी करू नको, घाबरू नको, मी आहे सोबत, आम्ही आहोत सोबत, टेन्शन घेऊ नको, काय होतं बाबा. म्हणजे एखाद्या दुःखी माणसाचं दुःख हलकं करणं, रडणाऱ्या माणसाचा अश्रू पुसणं, भुकेल्यांना त्याला जिम्मेदारी देणं, त्याला त्याचं दुःख दूर करणं, त्याला शांती प्राप्त करून देणं, त्याला आधार देणं. एखादा माणूस अनाथ आहे, समजा अनाथ आहे, त्याला आसरा देणं, त्याला आधार देणं. एखादा म्हणलं भयभीत आहे तर त्याला आपण निर्भय बनवणं, त्याला आधार देणं, बाबा भिवू नको, मी आहोत सोबत तुझ्या. अशा प्रकारे एखाद्याला धीर देणं, त्याचं दुःख हलकं करणं, त्याला माया ममत्व देणं, त्याला प्रेम देणं म्हणजे अभयदान. म्हणजे अभयदान केवळ पैसा म्हणजे दान नाही बघा, समजून घ्या. हे अभयदान पण आहे. एखाद्या माणसाला तुम्ही धीर देत असाल ते सुद्धा दान आहे. एखाद्या माणसाचे अश्रू जे तुम्ही पुसत असाल ते सुद्धा दान आहे. एखाद्या माणसाला तुम्ही आधार देत असाल, आसरा देत असाल, तुमच्याकडे राहायला तुम्ही देत असाल तर ते सुद्धा अभयदान आहे. तर हे अभयदान आहे दुसऱ्या प्रकारचं. आणि तिसरं काय, धम्मदान. आता लोकांना या धम्मदानाची वाट लावून टाकली सगळी. हे गाण्यावालेच लोक गाणं म्हणतात आणि लोकांनी 100 पण दिले, अमुक अमुक गाण्यावर तमुक तमुक गाण्यावर या माणसाने 100 रुपये धम्मदान दिलं म्हणतात. मला सांगा, धम्म म्हणजे पैसा का? काय साहेब, धम्म म्हणजे पैसा का? काय धम्म म्हणजे? धम्म म्हणजे नीती, धम्म म्हणजे विचार, धम्म म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग. पण तुम्ही धम्म कशाला म्हणून लागले? पैशाला. अमुक माणसानं अमुक गाण्यावर खुश होऊन 100 रुपयाचं धम्मदान दिलं. चुकीचं आहे का नाही? यानंतर बघ कोणता गायक तुमच्याकडे आला, गायक तुम्ही पण, तर धम्मदान म्हणून देऊ नका. धम्म म्हणजे पैसा नाही, धम्म म्हणजे विचार आहे, धम्म म्हणजे चिंतन आहे, धम्म म्हणजे प्रज्ञा आहे, धम्म म्हणजे बोधी आहे, धम्म म्हणजे सुखी जीवन जगण्याची कला आहे, धम्म म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग आहे. हे आपण सांगितलं पाहिजे. तर असा जो मार्ग आहे दुःखमुक्तीचा मार्ग, जगाला निस्वार्थपणे सांगणे. आज जे मी तुम्हाला सांगू लागलो हे काय आहे? हे जे मी तुम्हाला सांगत आहे ते काय आहे? काय आहे? धम्म आहे. आणि हे दान आहे. हे काय आहे? दान आहे. तुमच्याकडून काही 5-50 हजाराची अपेक्षा नाही की एवढी फी ठरवून आलोय हे तुम्हाला धर्म सांगण्यासाठी, अजिबात नाही. धम्मदान. धम्म म्हणजे पैसा नाही, धम्म म्हणजे विचार आहे, धम्म म्हणजे बोधी आहे, धम्म म्हणजे प्रज्ञा आहे, धम्म म्हणजे धम्म म्हणजे प्रज्ञा आहे, दुःखमुक्तीचा मार्ग आहे, तो चांगला सकारात्मक विचार आहे. आणि अशा चांगल्या गोष्टींचं असं विचाराचं दान देणे, ज्ञान दान देणे, धम्म म्हणजे ज्ञान आहे. आणि हे ज्ञान दान देणे म्हणजे धम्मदान आहे. तुम्हाला समजलं का पोरींनो? समजलं का? धम्मदान म्हणजे काय? ज्ञानदान आहे, विचाराचं दान आहे. पण हे तिसरा प्रकार दान म्हणजे धम्मदान, म्हणजे विचाराचं दान आहे. हे विचाराचं दान तुम्ही दिलं पाहिजे. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.